नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मराठी माध्यमांपासून माध्यमात आणले जाणारे घटनातज्ञ, कायदे पंडित ह्या सगळ्यांना शिंदे गटाच्या किंवा अगदी अजितदादा गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याची इतकी उतावळेपणा झालेला आहे आणि त्यामुळे अशा उतावळेपणामध्ये आपल्या हातातले पत्ते दिसत असतात, पण आपल्या समोर बसलेला जो प्रतिस्पर्धी खेळाडू आहे त्याच्याही हातात पत्ते आहेत आणि ते कोणते आहेत याचा थांग पत्ता नसतो. आणि समोरचा जर खेळाडू बिलंदर असेल तर तो आपले हुकमाचे पत्ते, तुरुपाचे पत्ते अतिशय जपून खेळत असतो. आपल्याकडे कुठचे पत्ते आहेत याचा सुगावासुद्धा समोरच्याला लागू नये याची काळजी घेत समोरचा बिलंदर खेळाडू खेळत असतो. पण उतावळा खेळाडू जो असतो त्याला मात्र इतकं जिंकण्याची घाई झालेली असते की तो प्रत्येक डाव खेळताना चुका करत जातो, पण डोकं चालवत नाही की समोरच्याच्या हातात पत्ते आहेत. तुम्हाला किती फडतूस वाटले तरी त्याच्या हातात पत्ते आहेत आणि जर त्याने ते जपून खेळले तर तो आपल्याला मात देऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं असतं. कायदेशीर, घटनात्मक हे शब्द ऐकायला खूप बरे वाटतात, कारण ते तुमच्या सोयीचे असतात तरतुदी. तेवढ्यापुरतं तुम्हाला वाटतं वा 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 वा, घटनेनुसार सगळं झालं पाहिजे. पण ज्या वेळेला त्याच घटनेचा आणि त्याच कायद्याचा समोरचा माणूस त्याच्या फायद्यासाठी वापर करायला लागतो तेव्हा तुम्ही त्याला घटनाबाह्य म्हणता, पण तो घटनाबाह्य नसतो, बिलकुल नसतो. आज घडीला जेव्हा विधानसभेचे अध्यक्ष वेळकाढूपणा करतायत असं म्हणतात, तेव्हा तो वेळकाढूपणा आजवरच्या सगळ्या पक्षातल्या विविध विधानसभातल्या सभापतींनी, अध्यक्षांनी तो गैरवापर केलेला आहे. यापूर्वी मी सांगितलेलं आहे. कर्नाटकच्या काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी साधा राजीनामा मंजूर करण्यासाठी कसलाही वादविवाद सुनावणीची गरज नसतानासुद्धा 1.25 महिना वेळकाढूपणा केलेला होता आणि सुप्रीम कोर्ट त्यांना रोखू शकली नाही, अडवू शकली नाही. आपला राजीनामा मंजूर करा हे सांगायला काही आमदार सुप्रीम कोर्टात गेले तरी राजीनामा मंजूर करा अशी सुद्धा सक्ती किंवा आदेश सुप्रीम कोर्ट देऊ शकलं नव्हतं. ते सुप्रीम कोर्ट महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासाठी सक्त आदेश काढेल ही अपेक्षा बाळगणं म्हणजे मूर्खाच्या नंदनवनात बागडणं असतं. अर्थात न्यायालय असा आक्रमकपणा करू शकतं, ओव्हरस्टेप करू शकतं, पण तो केल्यानंतर त्याचा अंमलबजावणी कोणी करायची? गंमत अशी की आदेश दिला, पण तो आदेश तेव्हाच वजनाचा असतो की ज्याचं समोरच्याकडून पालन होतं. समोरच्याने तुमचा आदेश पाळायला साफ नकार दिला तर तुम्ही काय करणार आहात? तुमचा तो आदेश एक कागदाचा निरर्थक फाटका तुकडा होऊन जातो. पटोलेंना सुद्धा मी सांगितलं, पटोले महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते, याच विधानसभेत अध्यक्ष होते. त्यांना अर्णब गोस्वामी प्रकरणात खुलासा करा म्हणून सुप्रीम कोर्टाने समन्स पाठवलं, नोटीस काढली, आदेश दिला. त्यांनी काडीची किंमत दिली होती? नाही दिली होती. मग राहुल नार्वेकर देतील आणि घाबरून जातील ही अपेक्षा बाळगणं हा मूर्खपणा नाही का मित्रांनो? पटोले तरी कायद्याचे तज्ज्ञ नव्हते, पण राहुल नार्वेकर हे मुंबई हायकोर्टामध्ये पेशा केलेले वकील आहेत, हायकोर्टाचे वकील आहेत. त्यांना कायदा आणि घटनेचा चांगला अभ्यास आहे आणि म्हणून ते वारंवार सांगतात, माझ्यावर कोणी दबाव आणू शकत नाही, मला कोणीही सक्ती करू शकत नाही. आणि त्यामुळे राहुल नार्वेकर हे कोर्टात जाऊन परत याचिका केल्याच्या दबावाखाली येऊन
शिंदे किंवा अजितदादा यांच्या आमदारांच्या विरोधात निकाल देतील ही अपेक्षाच खुळेपणा आहे. ते वेळकाढूपणा करतायत याबद्दल मनात शंका बाळगण्याचं कारण नाही. वेळकाढूपणाच चाललाय. कारण घटनेने जर त्यांच्या हाती अधिकार दिलेला आहे तर तो अधिकार केव्हा वापरायचा, किती वेळ तो वापरायचा याचं मार्गदर्शन घटनेमध्ये 10व्या परिशिष्टात सुद्धा नाही आहे. आणि म्हणून विधिमंडळाच्या अध्यक्षाकडे न्यायालयीन अधिकार असावेत की नाही याचा संसदेने फेरविचार करावा अशी सूचना सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला केलेली आहे. आणि त्यावर अजून काही निर्णय झालेला नाही. आणि म्हणूनच सभापती किंवा विधानसभेचे अध्यक्ष आपली मनमानी करू शकतात, कारण घटनेने त्यांना तो अधिकार दिलेला आहे. कायद्याने तो अधिकार त्यांना दिलेला आहे. जो अधिकार वापरून तुम्ही अर्णब गोस्वामीच्या मुसक्या बांधल्यात आणि कोर्टाच्या आदेशानंतर त्याला जामीन द्यावा लागला. अनेक गोष्टी उद्धव ठाकरे यांच्या काळात सुद्धा घटनाबाह्य बेकायदा घडलेल्या आहेत आणि त्यावर सुद्धा सुप्रीम कोर्टाने भरपूर ताशेरे मारलेले आहेत. पण उद्धव ठाकरे सरकारचा बालसुद्धा बाका झाला नाही. पण त्याच्याही पलीकडे मी जो एक व्हिडिओ केला की महायुतीकडे ब्रह्मास्त्र काय आहे, एक लक्षात ठेवा मित्रांनो. उद्धव ठाकरेंना झिडकारून गेलेले 40 आमदार असोत किंवा शरद पवारांचं नेतृत्व नाकारून गेलेले 40 आमदार असोत, या सगळ्या आमदारांना मंत्रिपदाचं आमिष दाखवून ते आलेले नाहीत. कारण एवढं मोठं मंत्रिमंडळ होऊच शकत नाही हे त्यांना सुद्धा कळतं. आणि या सगळ्या प्रकारात मंत्रिपदाची कल्पना सोडून द्या, आपली आमदारकी धोक्यात आहे हे त्या 80च्या 85 आमदारांना कळतं. आणि तरीही त्यांनी धोका पत्करलाय. आणि तो धोका पत्करताना त्यांनी जर भाजपच्या हायकमांडवर आणि भाजपच्या वतीने कायदेशीर बाजू लढवायला उभे असलेले नंदकिशोर कौल, महेश जेठमलानी, हरीश साळवे या कायदे पंडितांवर विश्वास ठेवलेला असेल तर त्या कायदे पंडितांनी याच घटनेच्या चौकटीत, कायद्याच्या चौकटीत त्यांची आमदारकी वाचवता येईल असं काहीतरी ब्रह्मास्त्र या आमदारांना दाखवलेलं असणार, याविषयी मनात शंका बाळगण्याचं बिलकुल कारण नाही. आणि मग विचार करा की ते ब्रह्मास्त्र काय असू शकतं, काय असू शकतं. बोम्मई केस सगळं बोललं जातं. आज सगळ्यांना कोणाला बोम्मई केस आठवत नाहीये. त्या बोम्मई केसचं प्रकरण काय होतं तर त्यांच्याकडे बहुमत होतं. बोम्मई नावाचे जे आत्ता जे कर्नाटकात भाजपचे मुख्यमंत्री होते त्यांचे वडील मुख्यमंत्री असताना देशात नरसिंहराव सरकार होतं केंद्रामध्ये. आणि त्या सरकारने एक दिवशी तडकाफडकी कर्नाटकच्या बोम्मई सरकारला बरखास्त करून टाकलं. विधानसभासुद्धा बरखास्त करून टाकली. आणि त्याविरुद्ध ते वडील बोम्मई बरखास्त झालेले मुख्यमंत्री यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. यात घटनेची पायमल्ली झाली असा दावा केला होता. राज्यपाल आणि केंद्र सरकार ज्या नेत्याच्या पाठीशी बहुमत आहे त्याला बरखास्त करू शकत नाहीत, हा बोम्मई यांचा दावा होता. आणि तो सुप्रीम कोर्टाने अखेरीस मान्य केला. बोम्मई यांचा प्रचंड विजय झाला, ज्याला केस लॉ म्हणतात. त्यामुळे राज्यपालांचा एक अधिकार काढून घेतला गेला. एखाद्या नेत्याच्या मागे बहुमत आहे की नाही हे राज्यपाल ठरवायचे, राजभवनात बसून ठरवायचे. तो अधिकार बोम्मई केस नंतर काढून घेतला गेला, निकालानंतर काढून घेतला गेला. आणि ज्यांना बरखास्त केलं होतं ते बोम्मई न्यायालयामध्ये यशस्वी ठरले. पण म्हणून परत मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, परत सत्तेवर येऊ शकले नाहीत. ते बोम्मई बरखास्त केल्यानंतर
विधानसभा बरखास्त केल्यानंतर कर्नाटकात 2 विधानसभा निवडणुका होऊन गेल्या, तोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा त्या विषयावरचा निकालसुद्धा आलेला नव्हता. बोम्मईंना न्याय मिळाला म्हणजे काय झालं? ते कागदोपत्री बरोबर ठरले, पण परत सत्तेत येऊ शकले नाहीत, परत मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. आणि त्यांनी जी काही याचिका केली होती त्याचा निकाल त्यांच्या बाजूने देताना तेव्हाची विधानसभा सुप्रीम कोर्टाने रिइन्स्टेट केली नाही, पुनर्स्थापित केली नाही. त्यामुळे कागदावरचा विजय हा व्यवहारातला अन्यायच खरा ठरला. मित्रांनो, ह्या गोष्टी गमतीशीर असतात, पण ते लक्षात ठेवायचं की त्यालाही कायदेशीर आणि त्यालाही घटनात्मक मानलं जातं. असाच प्रकार जेव्हा बिहारमध्ये झाला, बूटा सिंग नावाचे राज्यपाल होते आणि विधानसभेची निवडणूक संपल्यानंतर कुठल्याही बाजूला बहुमत नव्हतं आणि रामविलास पासवान यांच्या पक्षाचे काही 30-32 आमदार होते, ते ज्या बाजूला जातील तिकडचं बहुमत होणार होतं. पण ते नितीश कुमार भाजपला सपोर्ट द्यायला तयार नव्हते की लालू प्रसाद काँग्रेसला सपोर्ट द्यायला तयार नव्हते. पासवान यांनी एक अट घातली होती की जर मुस्लिमाला मुख्यमंत्री करत असाल तो काँग्रेस लालूंच्या पक्षाला पाठिंबा देतो, पण लालू त्याला तयार नव्हते. त्यांना आपल्याच बायकोला, राबडी देवीलाच मुख्यमंत्री करायचं होतं आणि म्हणून निवडणुकीचे निकाल लागले तरीही विधानसभा अस्तित्वात येऊ शकली नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट चालू होती आणि असंच चालू राहिलं तर 6 महिन्यांनी विधानसभा बरखास्त होण्याचा धोका होता. परत एकदा निवडणुका लढवाव्या लागतील म्हणून पासवान यांच्या पक्षातले जवळजवळ 25 आमदार भयंकर विचलित झाले आणि त्यांनी निर्णय घेतला आणि नितीश कुमारांना कळवलं की आम्ही पासवान यांचं नेतृत्व झुगारून आम्ही नितीश आणि भाजपबरोबर येतो, तुम्ही सरकार बनवा. याची कुणकुण लालू प्रसाद यादवना लागली. तेव्हा लालू प्रसाद UPA सरकारमध्ये रेल्वे मंत्री होते. त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राज्यपाल बूटा सिंग यांच्यावर दबाव आणला आणि त्यामुळे ज्या विधानसभेची एकसुद्धा बैठक झालेली नाही ती विधानसभा बरखास्त करण्यात आली. ती विधानसभा बरखास्त करण्यासाठी राज्यपाल बूटा सिंग यांनी एवढी मनमानी केली की त्यांना कुणकुण लागली होती की नितीश कुमार बहुमताच्या आमदारांच्या सह्या घेऊन राजभवनावर येत आहेत. तर बूटा सिंग यांनी राजभवनाच्या परिसरामध्ये 144 कलम लावून जमावबंदी लागू केली. राजभवनातले सगळे फॅक्स बंद केले, कारण फॅक्सने जर बहुमत पाठवलं तरी ते कायदेशीर ठरलं असतं. म्हणून बूटा सिंग राज्यपाल यांनी विधानसभा आपली राजभवनामध्ये फॅक्स बंद केले, 144 कलम लागू केलं आणि ते उठून दिल्लीला गेले आणि एका कागदावर राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी अशी शिफारस त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे केली. मनमोहन सिंग पंतप्रधान आणि गृहमंत्री शिवराज पाटील या दोघांनी बैठक केली आणि बिहारची विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णयावर सही राष्ट्रपतींची आवश्यक होती आणि राष्ट्रपती अब्दुल कलाम दिल्लीत नव्हते, देशात नव्हते. तेव्हा त्यांचा निर्णय फॅक्सने राष्ट्रपतींना मॉस्कोमध्ये कळवण्यात आला. अब्दुल कलाम यांनी मॉस्कोमध्ये त्या अध्यादेशावर सही केली आणि फॅक्सने तो पाठवला अध्यादेश. तो मंजूर झाला आणि विधानसभा बरखास्त झाली. आपल्या आयुष्यातली राष्ट्रपती म्हणून केलेली ती अत्यंत धक्कादायक चूक होती याची कबुली आत्मचरित्रामध्ये अब्दुल कलाम यांनी दिलेली आहे. सांगायचा मुद्दा असा की विधानसभा बरखास्त झाली, त्याच्याही विरुद्ध नितीश कुमार वगैरे कोर्टात गेले होते. पण झालं काय, त्या विषयाचा सुप्रीम कोर्टातून निकाल येईपर्यंत
2005 आणि 2010 अशा 2 विधानसभा निवडणुका बिहारमध्ये होऊन गेल्या आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने बूटा सिंग यांच्यावर ताशेरे झाडले. तो निर्णय चुकीचा ठरवला, केंद्र सरकारवर ताशेरे झाडले, म्हणून ती विधानसभा परत आली नाही. उठसूट सुप्रीम कोर्टात धाव घेणारे उबाठाचे जे नेते आहेत त्यांनी या गोष्टींचा अभ्यास करावा. आणि एक गोष्ट साफ आहे मित्रांनो, एक गोष्ट साफ आहे की इथे नुसतं सरकार पणाला लागलेलं नाही. शिंदे गटाचे 40 आमदार, अजितदादा गटाचे 40 आमदार हे अपात्र ठरवले गेले तर त्यांना पुन्हा निवडणूक लढवून आमदार म्हणून निवडून येता येणार नाही. त्यामुळे त्यांना सरकार टिकण्यापेक्षा आपली आमदारकी आणि पुढच्या काळात निवडणूक लढवण्याचा आपला अधिकार साबूत ठेवण्याची प्रायोरिटी आहे, प्राधान्य आहे. आणि तशीच वेळ आली तर आमदारकी जाईल, पण तुमचा विधानसभेची किंवा कुठचीही निवडणूक लढवण्याचा अधिकार अबाधित राहील. ही जर कायदे पंडितांनी त्यांना हमी दिलेली असेल, म्हणूनच तर त्यांनी आपली आमदारकी पणाला लावलेली आहे. सुप्रीम कोर्ट असो किंवा विधानसभेचे अध्यक्ष असो, यांनी जर या आमदारांच्या अपात्रतेच्या बाजूने निर्णय दिला तर काय होईल मित्रांनो? या 80 आमदारांचं आमदारकी लढवण्याचा अधिकार जाणार आहे. आणि तो वाचवण्याचं एक ब्रह्मास्त्र असं आहे, विधानसभा बरखास्त होऊ शकते. आजही या क्षणी एकनाथ शिंदे, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री यांच्या पाठीशी विधानसभेतलं बहुमत आहे. आणि त्यांनी जर राज्यपालांना सल्ला दिला की विधानसभा बरखास्त करा आणि विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लोकसभेच्या बरोबरच घ्या, आणि ती शिफारस केंद्राकडे पाठवली आणि विधानसभा बरखास्त झाली, तर आमदार पात्रता अपात्रता हा विषयच जमीनदोस्त होतो, निकालात निघतो. त्याविषयीच्या सुप्रीम कोर्टातल्या याचिका आणि विधानसभेतल्या सुनावण्या याच्यावर बोळा फिरवला जाऊ शकतो. पण या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठीच जो आटापिटा चालला आहे तो त्यांना पुढे निवडणूक लढवण्याचा अधिकार नको म्हणून असेल तर त्यांचा पुढला निवडणुकीचा अधिकार कायम राहतो. आणि मग सगळ्यांनाच लोकसभेबरोबर निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागेल. याला मी ब्रह्मास्त्र म्हणतो, की ज्यामुळे निवडणुका होईपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी राहतात, त्यांचं मंत्रिमंडळसुद्धा काळजीवाहू मंत्रिमंडळ राहतं. पण काँग्रेसचे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतले उरलेले आमदार यांची आमदारकी जाईल. त्यांना अपात्र करण्याच्या नादामध्ये काँग्रेससहित उबाठा आणि शिल्लक राष्ट्रवादी यांच्याही आमदारांची आमदारकी हे ब्रह्मास्त्र सोडलं तर संपुष्टात येते. आणि अपात्र होण्याचा विषय ही टांगलेली तलवार आहे, ती निकामी होऊन जाते. आणि म्हणून मी त्याला ब्रह्मास्त्र म्हणतो. विचार करा, कुठेतरी देवट्याने घटनातज्ञ आणि कायदेतज्ञ जे चॅनेलवर येतात त्यांना या पर्यायाविषयी विचारावा, कारण या पर्यायाचं माध्यमात चर्चासुद्धा झालेली नाही. कारण तो अधिकार मुख्यमंत्र्याकडे आहे आणि त्याला कोणीही आव्हान देऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टात सुद्धा आव्हान दिलं जाऊ शकणार नाही. बहुमताचा पाठिंबा असलेल्या मुख्यमंत्र्याने विधानसभा बरखास्त करायला सांगितली, मध्यावधी निवडणुकीचा आग्रह धरला, तर तो राज्यपाल नाकारू शकत नाहीत, तो केंद्र सरकार नाकारू शकत नाही आणि सुप्रीम कोर्ट त्याला स्थगितीसुद्धा देऊ शकत नाही. आणि म्हणून त्याला ब्रह्मास्त्र म्हणतात. मला खात्री आहे शिंदे किंवा अजितदादा
यांच्या वतीने जे कायदे पंडित दिल्लीत कोर्टामध्ये उभे राहिले त्यांनी हे ब्रह्मास्त्र या आमदारांना किंवा त्यांच्या पक्षनेत्यांना दाखवलेलं असणार याविषयी निश्चिंत राहा. विषय आवडला मित्रांनो तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.